श्रिया फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं की जरदोशी टकिंग. काल आपण जरदोशी टकिंग करून घेतलेलं आहे आणि काल पण मी कालच्या सेशनमध्ये बोलली की उद्या काहीतरी आपण नवीन करू, थोडे बुट्ट्यांचे प्रकार घ्यायचे आहेत. तर आत्ता आपण इथे स्टार्ट करत आहोत. इथे तुम्ही बघत असाल ड्रॉपची बुट्टी आणि राऊंडची बुट्टी अशा 2 बुट्ट्या केलेल्या आहेत, बरोबर. त्याला लेसेस लावून घेतल्यात. तर आता ह्याच्या बाजूने आपल्याला वर्क करायचं आहे. तर वर्क करताना पहिला ड्रॉप शेप घेते मी. तर ड्रॉप शेपच्या अर्ध करायचं आहे असं, ठीक आहे. हे अर्ध करून आता ह्याच्या बाजूने वर्क होणार आहे. त्यासाठी मी शुगर बीड्स आणि मोती घेतलेत. ह्या 2 मण्यांचा वापर होणार आहे. आता इथे लक्ष द्या, सुई काढताना एकदम लेसला लागून बाजूनं सुई काढायची आहे. पहिला एक मोठा मणी घ्यायचा आहे आणि नंतर हा एक शुगर बीड्स घ्यायचा आहे. सुईतून ओवून घ्यायचा, कट टू कट. दिसतंय तुम्हाला, दिसत असेल इथे एकदम कट टू कट वर्क घेतलेला आहे मी. मध्ये ना डिस्टन्स नाही राहिला पाहिजे. फिनिशिंगनं शांततेत हळूमध्ये आपल्याला ते वर्क करायचं आहे. एक मोठा गोल्डन मनी आणि एक छोटा शुगर बीड्स वापरला आहे इथे मी. एक मोठा मणी आणि एक छोटा मणी. तुम्हाला दिसत असेल इथं कसं वर्क आलेलं आहे ते. असं फिनिशिंगनं आलं पाहिजे. बघतानाही वाव हा शब्द निघाला पाहिजे, किती मस्त आले. आपण करतो ते मनापासून करायचं, तर त्याला काहीतरी करण्याला व्हॅल्यू असते. नाही तर आपण करायचं म्हणून करणार आणि त्याचं फिनिशिंग येणार नाही चांगलं, तर मग ते बरोबर नाही. त्यामुळं करतानाच फिनिशिंगने करायचं. तुम्ही इथे पाहत असाल की ते व्यवस्थित कट टू कट आलेलं आहे आणि तुमचं पण आलंच पाहिजे ते. तुम्ही एवढं करताय मेहनत, तर ती व्यवस्थित करा. प्रत्येक वस्तूचा वापर करायचा. प्रत्येक कसं पण टकिंग करायचं नाही. आपल्या सुईचा वापर पण पुरेपूर करायचा. त्याची पण हेल्प होते सुईची त्या. तुम्ही पाहत असाल. आणि हे पण बघा, मण्यांना तुम्ही हात लावूनही बघू शकत असाल, अजिबात लूज नाही आहेत.
बिलकुल लूज पडता कामा नयेत. ते लूज पडलं की मग ते कळून येतं की बरोबर वर्क झालेलं पण नाही आहे आणि आपण ते साध्या सुईनं केलेलं आहे. मग ते साध्या सुईनं करतोय तर ते प्रॉपर वर्क झालं पाहिजे, दिसताना फिनिशिंग प्रॉपर दिसलं पाहिजे. एक मोठा मणी आणि एक छोटा मणी. ठीक आहे. हे आता इथे फिनिश करते मी. एक अजून एक बसेल इथे, तर त्याला ओके. आता हे पूर्ण झालेलं आहे. खाली गाठ मारून घ्यायची आपल्याला. हा झाला छोटासा बुट्टा. ज्या छोट्या छोट्या असतात त्या बुट्ट्या असतात, ह्याला बुट्टा. सेम जे इथे केलेलं आहे तेच आपल्याला इथे करून घ्यायचं आहे पूर्ण राऊंडला. ठीक आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. ह्याचं कसं केलं आहे त्याचा तुम्हाला फोटो ह्याच्यासोबत येईलच. तर आता आपल्याला इथे 4 कुंदन दिसत असतील, त्या 4 कुंदनच्या बुट्ट्या घ्यायच्यात. तिथे आपण राईसदाना मोती वापरणार आहे, ज्याला आपण ड्रॉपचा मोती म्हणतो. आम्ही त्याला राईसदाना मोतीसुद्धा म्हणतो. इथे बघत असाल ड्रॉपसारखा आकार असतो त्याला, ड्रॉपचा मोती. तर ह्याच्या आपण बुट्ट्या घेणार आहे 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. तर आत्ता ह्या बुट्ट्यांना आपण सुरुवात करू. खाली गाठ मारून घेतलेली आहे, इथे स्टार्ट करायचं आहे. आधी एक छोटीशी फ्लावरची बुट्टी तयार होणार आहे. तर ही बुट्टी तयार करताना पहिले काय करायचं आहे, तर मण्याची निमुळती बाजू सुईमध्ये घालायची आणि फुगीर बाजू वरती ठेवायची. अशा पद्धतीनं. आणि सेम आधीचं जसं टकिंग केलं आहे ना, आपल्याला तेच टकिंग इथे सुद्धा करायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. हे इथे असं. परत याच्या बाजूने कुंदन तुम्ही कुठलेही वापरू शकता. बांगडी कुंदनसुद्धा टकिंग करू शकता. असं काही नाही आहे की हेच कुंदन वापरायचे आहेत. बांगडी कुंदनमध्ये सुद्धा छान दिसतात त्या बुट्ट्या. ठीक आहे. मी ह्यासाठी आधी कुंदन पेस्ट करून ठेवले होते. उद्याचं काम आदल्या दिवशी करून ठेवायचं, म्हणजे जास्त वेळ जात नाही आपला. ते पटकन कुंदन सुकलेले असतात आणि बुट्ट्या करायला इझी पडतं. ठीक आहे.
हळू करा, घाई करू नका, थोडं हळू करायचं. म्हणजे काय आहे ना, फिनिशिंग व्यवस्थित येतं. ब्लाऊजला सुद्धा आपल्याला सवय लागते मग तसंच फिनिशिंग करायची. मग एकदा आलेला कस्टमर आपल्याकडे परत परत येतो. अजून एक 3 मणी बसतील. तुम्ही बघा इथे किती छान बुट्टी तयार झाली आहे. ही झाली एक छोटीशी बुट्टी तयार. ठीक आहे. खाली गाठ मारून घ्यायची. तुम्ही बघत असाल किती छान दिसते. ठीक आहे. तर ही झाली एक बुट्टी. आता आपण दुसरी बुट्टी घेणार आहे, थोडीशी वेगळी. पेन्सिलने मार्किंग करून घ्यायचे, प्लस साईन कुंदनच्या बाजूने प्लस साईन करून घ्यायचं. ठीक आहे. ते केल्यानंतर ह्याच्या तिरकस सुई काढायची अशी. ही काढल्यानंतर राईसदाना मोती सेम जसा आधीचा ओला त्याच पद्धतीने, फक्त टकिंगचं थोडंसं चेंज होणार आहे. क्रॉसमध्ये आपल्याला त्याला टकिंग करायचं आहे. असा. ठीक आहे. हे क्रॉसमध्ये इकडे केलं, परत इकडनं ह्या साईडने इथे टक करायचं. हे टक केल्यानंतर मध्ये थोडंसं वरती सुई काढायची, खाली नाही काढायची, वरती काढायची थोडीशी किंचित. तुम्हाला ह्याच्यातून बुट्ट्या कशा करायच्या ह्याचा अंदाज येऊन जाईल. हे बघा, अशा पद्धतीनं. आता इथे काय करायचं, सेम ते पूर्ण करून घेऊया आपण. ठीक आहे. म्हणजे पूर्ण बुट्टी झाल्यानंतर तुम्हाला कळेल की ती बुट्टी कशी दिसते. एकदा ह्या साईडला, एकदा ह्या साईडला, आणि मग मधला डिस्टन्स सेम ठेवायचा आहे. चारी बाजूला चारी कोपरे व्यवस्थित आले पाहिजे. तुम्हाला आता कळलं असेल की नक्की बुट्टीचा आकार कसा येणार आहे. ठीक आहे. हे टकिंग करून घ्यायचं. आता ह्या साईडला ह्या साईडला आणि मग परत सेंटरला. आहे का नाही सोपं. आता ही लास्ट
बुट्टीचा शेप कसा आला हे तुम्हाला कळलंच असेल. ओके, तर ही झाली थोडीशी स्क्वेअर शेपमध्ये बुट्टी असं. ठीक आहे. आता अजून 2 बनवणार आहे. त्या कशा असतील, सेम हाच प्रकार करायचा आहे, फक्त त्याच्या बाजूने शुगर बीट्स जे आहेत आपले ते आपण टक करणार आहे. ठीक आहे. आपण आता तिसरी बुट्टी घेणार आहे. मी दाखवते. ही लास्ट आहे आज बीड्सची बुट्टी. आणि ही प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीने एखादी बुट्टी करू शकता. एक राईसदाना मोती घ्यायचा आहे. राईसदाना मोती आणि शुगर बीड्स हे दोन्ही घालणार आहे आपण आता. दोन्ही ह्याचा वापर करायचा आहे आणि टक करायचं आहे. सेम बुट्टी आहे जी आपण ही केली, फक्त काय आहे ना, त्याच्या पुढे एक फक्त शुगर बीट्स ॲड झाला आहे, थोडासा चेंज. एक राईसदाना मोती आणि एक शुगर बीट्स दोन्ही एकसाथ घ्यायचे आहेत आणि दोन्ही एकसाथ टक करायचे. सेम परत अशा पद्धतीने आपण ही बुट्टी पूर्ण करून घेऊ. अशा पद्धतीने दोन्हीमधला फरक तुम्हाला कळत असेल. ही पण छान दिसते, ती पण छान दिसते. जिथे हवी तिथे आपण वापरू शकतो. एक राईसदाना मोती आणि एक शुगर बीट्स दोन्ही एकसाथ टक करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण ही बुट्टी पूर्ण करणार आहोत. एक राईसदाना मोती आणि एक शुगर बीट. अशा पद्धतीने ही बुट्टी आपली पूर्ण झालेली आहे. खाली गाठ मारून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने
आता काय करायचं आहे माहिती आहे का, जसे लास्ट टाईम आपण हे कुंदन कसे पेस्ट केले तसेच अजून परत एक कुंदन पेस्ट करून घ्यायचे आहेत. आजच्या ज्या बुट्ट्या झालेल्या आहेत त्याचे फोटो मी तुम्हाला टाकेलच. अशा डिस्टन्सनी पेस्टिंग करून घ्यायचं. तर आज मी इथे प्लेन कुंदन पेस्ट करणार नाही आहे, थोडी बांगडी कुंदन. तर उद्याच्यासाठी आपल्याला कुंदन पेस्ट करायचे आहेत. इथे मी 4 हे प्लॅस्टिक कुंदन काढलेत आणि 2 मेटलचे कुंदन काढलेत. दोन्हीमधला फरक कळला पाहिजे की कुठल्या कुंदननी कुठली बुट्टी कशी दिसते, त्यासाठी मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगते. आता इथे कुंदन पेस्ट करून घेते, ग्ल्यू लावून घ्यायचा. कापडावरती पण फरक बघू शकता तुम्ही, कुठले कुंदन कुठे चांगले दिसतात. जसं जसं आपण शिकत जाणार तसं तसं आपल्याला ते कळणार. ठीक आहे, तर हे पेस्टिंग केलेलं आहे. अशा पद्धतीने कुंदन पेस्ट करून घ्यायचे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या सेशनमध्ये काय घेणार आहे हे मी आज नाही सांगणार, पुढच्या सेशनमध्ये कळेल.